Good evening, class, and welcome to our last teaching learning lecture of E-class. Today is 27th of February 2021. It's a nice Saturday, the weekend, and also this is our last lecture as my teaching and your learning for this year 2020 and 21. सो मुलांनो, आता मी पूर्ण लेक्चर मराठीतूनच घेणार आहे कारण हा ग्रामरचा खूप महत्त्वाचा लेक्चर आहे आणि तो तुम्हाला खूप व्यवस्थित छानपैकी कळला पाहिजे, कारण याच्यावरच ग्रामरचा बेस अवलंबून असतो. आज आपण खूप मागे जाणार आहोत आणि मागे म्हणजे इतकं मागे की आज आपण पेज नंबर 9 वरचा एक राहिलेला टॉपिक जो आहे तो आज कव्हर करणार आहोत. आणि आपली जी फर्स्ट टर्म एक्झाम आहे आत्ता 3 तारखेला मीन्स ऑन वेनसडे, बरोबर. तर फॉलोइंग वेनसडेला आपली ती एक्झाम आहे आणि त्या एक्झामसाठी आपल्याला फर्स्ट टर्मचं जे काही सिलेबस मी पाठवलं आहे, अभ्यासक्रम मी पाठवला आहे, त्यामध्ये हा ग्रामरवर आधारित हा भागसुद्धा त्याच्यामध्ये आहे. ही एक पोएम होती. मी आज तुम्हाला पोएम शिकवणार नाही आहे, पण त्या पोएममध्ये जे ग्रामरचा खूप महत्त्वाचा टॉपिक सांगितलेला आहे त्याविषयी आज आपण पाहणार आहोत. द पार्ट्स ऑफ स्पीच. द पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे मराठीमध्ये आपण ज्याला शब्दाच्या जाती म्हणतो, आणि त्या शब्दांच्या जाती आहेत 8 आणि त्या 8 जातींची या ठिकाणी ओळख करून दिली आहे. इथे या पोएममध्ये जे रेड कलरमध्ये जे वर्ड्स दाखवलेले आहेत ते आहेत शब्दांच्या त्या 8 जाती. फर्स्ट वन इज नाउन, नाम, प्रोनाउन, सर्वनाम, ॲडजेक्टिव्ह, विशेषण, वर्ब, क्रियापद, ॲडवर्ब्स, क्रियाविशेषण, प्रेपोजिशन, शब्दयोगी अव्यय, कंजंक्शन, उभयान्वयी अव्यय, and last one is interjection. It's केवल प्रयोगी अव्यय. And through poetry we learn how each of these make up the parts of speech. आणि मग हे इथे ट्री होतं. या ट्रीमध्ये तुम्हाला नाउन आणि नाउनचे जी काही एक्झाम्पल्स दिली आहेत या पोएममध्ये ती या ठिकाणी लिहायची होती. जसं की आता एक्झाम्पल्स जी आहेत ती इथे ब्ल्यू कलरमध्ये दाखवली आहेत, पहा. एव्हरी नेम इज कॉल्ड अ नाउन ॲज फील्ड अँड फाउंटन, स्ट्रीट अँड टाउन. म्हणजे प्रत्येक जे नाव असतं त्या नावाला आपण नाउन असं म्हणतो इंग्लिशमध्ये. मग ती एखादं ठिकाण, फील्ड म्हणजे एखादं ठिकाण असू दे, एखादं फाउंटन म्हणजे एखादं झरा असू दे, एखादं स्ट्रीट म्हणजे रस्त्याचं नाव असू दे, किंवा एखाद्या टाउनचं नाव असू दे, किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव, त्याला आपण नाउन म्हणतो. इन प्लेस ऑफ नाउन द प्रोनाउन स्टँड्स ॲज ही अँड शी कॅन क्लॅप देअर हँड्स. आणि प्रोनाउन म्हणजे काय, शब्दाची दुसरी जात, की जे नाउनच्या ऐवजी उभं राहतं. म्हणजेच नामाऐवजी येणारा तो शब्द. जसे की इथे ब्ल्यू कलरमध्ये त्याचे एक्झाम्पल्स दाखवले, ही, शी, इट, आय, वी, ते. थर्ड जी पार्ट्स ऑफ स्पीच आहे ते आहे ॲडजेक्टिव्ह. द ॲडजेक्टिव्ह डिस्क्राइब्स अ थिंग ॲज मॅजिक वन ऑर ब्रायडल रिंग. जसं की ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, तर जी वस्तूंचं वर्णन करणारं, डिस्क्राइब्स म्हणजे वर्णन करणे, वस्तूंचं, प्राण्यांचं, ठिकाणांचं, एखाद्या व्यक्तीचं गुण, दोष, क्वालिटीज यांचं जे वर्णन करतात ते शब्द. जसे की इथे मॅजिक वॉन्ड. आता मॅजिक आणि ब्रायडल हे दोन्ही ब्ल्यू कलरमध्ये दाखवलेत, म्हणजे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. मॅजिक वॉन्ड म्हणजे जादूची छडी. मग छडीचं वर्णन आलं आहे, मॅजिक आहे. छडी कशी आहे, जादूची आहे. तो मॅजिक हे त्याचं काय झालं, ॲडजेक्टिव्ह झालं. रिंग, ब्रायडल रिंग म्हणजे नवरीची अंगठी. मग आता अंगठी कोणाची, अंगठी कशी, तर ब्रायडल, नवरीची, नवरीने घालायची. शब्दाची जी चौथी जात आहे, चौथा प्रकार आहे तो आहे द वर्ब.
द वर्ब मीन्स ॲक्शन, समथिंग डन. टू रीड अँड राईट, टू जम्प अँड रन. ब्ल्यू कलरमध्ये जे आहे ते एक्झाम्पल्स आहेत, व्हर्बचे एक्झाम्पल्स. व्हर्ब म्हणजे काय तर ॲक्शन, कुठलीही एखादी क्रिया, एखादी कृती जी केली जाते. जसं की त्याचे एक्झाम्पल्स आहेत वाचन करणे, लिहिणे, उडी मारणे, धावणे. 5वी जात शब्दाची, हाऊ थिंग्स आर डन द ॲडवर्ब्स टेल. ॲज क्विकली, स्लोली, बॅडली, वेल. ॲडवर्ब्स म्हणजे काय तर एखादी गोष्ट कशी घडली किंवा कशी केली गेली हे सांगणारा शब्द. थोडक्यात एखादी गोष्ट चटकन केली गेली, हळूहळू केली गेली, खूप वाईट पद्धतीने केली गेली किंवा खूप छान केली गेली, मग त्या क्रियेचं जे वर्णन करणारा शब्द आहे तो आहे ॲडवर्ब. शब्दाची 6वी जात आहे ती आहे प्रेपोजिशन. प्रेपोजिशन आपण अगदी 5th क्लासमध्ये पण शिकलो होतो. तुम्हाला आठवत असेल की ती हॅट आणि माऊस, टोपी आणि उंदीर यांची जी एक छोटंसं चित्र म्हणजे अनेक चित्र होती, तर त्याच्यातून ते प्रेपोजिशन्स आपल्याला शिकवलेले होते. द प्रेपोजिशन शोज रिलेशन ॲज इन द स्ट्रीट ऑर ॲट द स्टेशन. प्रेपोजिशन म्हणजे काय तर प्रेपोजिशन म्हणजे ज्याला आपण म्हणतो शब्दयोगी अव्यय. म्हणजे एखाद्या गोष्टीची, एखाद्या नामाची जागा, पोझिशन दाखवणारी म्हणजे स्थिती, त्याची ठिकाण दाखवणारा जो शब्द असतो त्याला आपण प्रेपोजिशन म्हणतो. सो इथे प्रेपोजिशन कुठले आहेत, इन, ॲट, आणखी पण आपण थोडंसं पुढे जाऊन पाहणार आहोत. ते शब्दाची 7वी जात आहे ती म्हणजे कंजंक्शन. जंक्शन म्हणजे जिथे दोन गोष्टी एकत्र जोडल्या जातात ते. आपण पाहतो की रेल्वे जंक्शन्स असतात, म्हणजे ज्या ठिकाणी अनेक ठिकाणी जाणाऱ्या रेल्वेचे मार्ग एकत्रच आलेले असतात, जोडलेले असतात, असं ते एक ठिकाण. मग इथे सुद्धा कंजंक्शनचा अर्थच काहीसा तसाच आहे. कंजंक्शन्स जॉईन इन मेनी वेज, सेंटेन्सेस, वर्ड्स ऑर फ्रेज अँड फ्रेज. म्हणजे काय तर कंजंक्शन म्हणजे असा शब्द की जो विविध प्रकारे वाक्यांना, शब्दांना, फ्रेजेसना जोडत असतो. जसे की ऑर म्हणजे किंवा, अँड म्हणजे आणि, किंवा आणि, कारण असे शब्द टाकून आपण 2 वाक्यांना किंवा 2 शब्दांना जोडत असतो. अँड लास्ट वन, द इंटरजेक्शन. द इंटरजेक्शन क्राईज आउट, हाक, आय नीड ॲन एक्सक्लेमेशन मार्क. इंटरजेक्शन नेहमी, इंटरजेक्शन म्हणजे काय तर आता हाक हा शब्द कसा आलेला आहे, अति आनंदाने ओरडलेला शब्द आहे तो. मग भावनेच्या भरात जे काही आपण शब्द वापरतो, वाव, हाक, हे, हुर्रे, हे जे शब्द आहेत जे भावनेच्या भरात आपल्या तोंडून आलेले असतात त्याला आपण इंटरजेक्शन म्हणतो. आणि इंटरजेक्शन ओळखण्याचा आणखी एक सिम्बॉल आहे, ते म्हणजे इंटरजेक्शन नीड ॲन एक्सक्लेमेशन मार्क. इंटरजेक्शन वर्ड जो असतो हा, जसं की इथे हार्क हा इंटरजेक्शन आहे, मग त्याच्यापुढे नेहमी हे एक्सक्लेमेशन मार्क येते. एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे आपल्या मराठीमध्ये ज्याला आपण उद्गार चिन्ह म्हणतो, जिथे भावनेच्या भरात विविध इमोशन्स जिथे दाखवलेले असतात त्या इमोशन्स दाखवणाऱ्या शब्दांच्या पुढे नेहमी एक्सक्लेमेशन मार्क येतो. त्याच्यामुळे आपल्याला ओळखता येतं की दॅट इज ॲन एक्झाम्पल ऑफ इंटरजेक्शन. सो आता आपण याचे आणखी काही डिटेल्स पाहणार आहोत आणि नंतर जो भाग मी आता तुम्हाला दाखवणार एक्सप्लेन करण्यासाठी तो आपल्याला नंतर लिहून. ग्रामर. दिस इज अवर लास्ट लेसन ऑफ ग्रामर फॉर दिस इयर ओनली. पुढच्या वर्षीसुद्धा तुम्हाला ह्या गोष्टींचा उपयोग होणार आहे, कारण दिस इज द बेसिक ऑफ ग्रामर. ग्रामरचा पाया म्हटलं तरी चालेल की जो अजिबात कच्चा असून चालत नाही. द पार्ट्स ऑफ स्पीच. शब्दांच्या जाती. शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. देर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच. शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. कुठलाही शब्द म्हटला तर तो ह्या 8 जातींमध्ये कुठे ना कुठे बसत असतो. एक वाक्य जर आपण घेतलं कुठलंही तर त्या वाक्यामध्ये जे वेगवेगळे शब्द असतात ते ह्या कुठल्या ना कुठल्या एका जातीचा तो शब्द असतोच. तर मग अशा शब्दांच्या 8 जाती कुठल्या ते आपण या ठिकाणी पाहूया.
पहिली जी आहे ती सगळ्यात महत्त्वाची. हे मराठीमध्ये पण कदाचित तुम्हाला मराठीचे तुमचे कोणी टीचर्स असतील तर त्यांनी शिकवलेले असतील. 5वी ते 7वीमध्ये कधी ना कधी हे तुम्ही शिकलेले असाल. मराठीमधून नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवलप्रयोगी अव्यय याच क्रमाने साधारण आपण या शब्दांच्या जाती सांगत असतो. हे त्याचे प्रोनाऊन्सिएशन आहेत आणि हे त्याचे स्पेलिंग्ज आहेत. शब्दांच्या ज्या 8 जाती आहेत त्यामध्ये पहिली आहे नाऊन. नाऊन म्हणजे नाम. प्रोनाऊन. प्रोनाऊन मीन्स सर्वनाम. ॲडजेक्टिव्ह मीन्स विशेषण. वर्ब मीन्स क्रियापद. ॲडवर्ब मीन्स क्रियाविशेषण. प्रेपोजिशन मीन्स शब्दयोगी अव्यय. कंजंक्शन. कंजंक्शन मीन्स उभयान्वयी अव्यय. इंटरजेक्शन मीन्स केवलप्रयोगी अव्यय. मराठीच्या पिरियडला मराठीतली नावं लक्षात ठेवा, पण आता तुमचा इंग्लिशचा पिरियड चालू आहे आणि इंग्लिशच्या पिरियडला तुम्हाला हे शब्द इंग्लिशमधूनच लक्षात ठेवायचे आहेत. सो आता आपण प्रत्येकाचे डिटेल्स बघूया. नाऊन. नाऊन मीन्स नाम. एव्हरी नेम ऑफ पर्सन, ॲनिमल, थिंग और प्लेस इज कॉल्ड नाऊन. नाऊन कशाला म्हणायचं तर प्रत्येक व्यक्ती, प्राणी, वस्तू किंवा एखादी जागा, ठिकाण, स्थळ, समुद्र, नदी सर्वांचे यात प्रत्येकाचं जे नाव असतं, माणसाने ठेवलेलं नाव, त्या प्रत्येकाला आपण नाऊन असं म्हणतो. जसे की माझं नाव सायली आहे, दॅट इज अ नाऊन. तुमची जी वेगवेगळी नावं आहेत दॅट इज ऑल्सो नाऊन. सो नाऊनमध्ये आपण पुन्हा कॉमन नाऊन पाहिलं, तुम्हाला आठवत असेल. प्रॉपर नाऊन पाहिलं, जसं की टीचर. टीचर इज माय कॉमन नाऊन. टीचर ही माझी जात झाली. मी शिकवणारी आहे म्हणजे आय एम टीचर, सो दॅट इज कॉमन नाऊन. प्रॉपर नाऊन सायली सावंत. सायली सावंत इज माय प्रॉपर नाऊन. मग नाऊनचे हे 2 जाती आपण पाहिलेल्या आहेत. तर नाऊन म्हणजे काय ते आता आपण पाहिले. त्याचे एक्झाम्पल्स पाहिले आपण. एक्झाम्पल्स बॉय. मग त्या बॉय कॉमन नाऊन झाला. प्रॉपर नाऊन राम, रमेश, आयान, सुलतान. दीज आर प्रॉपर नाउन्स. डॉग इज अ नेम ऑफ ॲन ॲनिमल बट इट्स अ कॉमन नाऊन. एखाद्या त्या जातीच्या प्राण्याला दिलेलं ते नाव झालं म्हणून दॅट इज कॉमन नाऊन. पण जेव्हा त्या डॉगला नाव दिलं जातं मोती, टिपू, रॉकी, दॅट इज प्रॉपर नाऊन, कारण ते त्याचं ठेवलेलं नाव आहे. स्टेशन इज कॉमन नाऊन and Thane is proper noun. Fort is common noun but Red Fort, Raigad, Shivneri Fort, these are proper noun. Sugar is also noun because it is a name of the thing, that is called material noun. हे पदार्थाचं नाव असल्यामुळे त्या पदार्थाच्या नावाला इंग्लिशमधून मटेरियल नाउन असं म्हटलं जातं. बॉल एक्सेट्रा. बॉल इज अ नेम ऑफ अ थिंग. तर अशा प्रकारची जी नावं असतात त्याला आपण नाम असं म्हणतो. ही शब्दाची सगळ्यात महत्त्वाची पहिली जात आहे. नाव सेकंड जो टाईप आहे तो आहे प्रोनाऊन. प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम. प्रोनाऊन रिप्लेसेस अ नाऊन. नामाऐवजी वापरण्यात येणारा व्यक्तिवाचक शब्द म्हणजे प्रोनाऊन. नामाऐवजी जसं की आता सारखं आपण सायली, सायली, सायली सावंत असं न म्हणता आपण कित्येकदा त्याऐवजी ती, तो, त्या अशा प्रकारचे मी, आम्ही. जसं की मी माझ्यासाठी आता सायली हा शब्द न वापरता मी काय वापरणार तिथे प्रोनाऊन मी असं म्हणणार. सो दॅट इज प्रोनाऊन. फॉर एक्झाम्पल नीलू इज इंडियन. शी इज अ स्टुडंट. नीलू ही इंडियन आहे. आता इथे नीलू इज अ स्टुडंट. नीलू स्टुडंट आहे. पण सारखं नीलू 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 असं न म्हणता आपण नीलूचं प्रोनाऊन वापरलं त्या ठिकाणी आणि नीलूचं प्रोनाऊन आहे शी. शी स्टँड्स फॉर गर्ल. ही स्टँड्स फॉर बॉय. इट स्टँड्स फॉर ॲनिमल और थिंग्स. आय स्टँड्स फॉर मी. माझ्या एकटीसाठी आय वापरला जातो. मी आणि माझ्याबरोबर आणखी काही जण असतील तर आमच्यासाठी जे प्रोनाऊन वापरलं जातं ते वी. तुम्ही आहात तर तुमच्यासाठी प्रोनाऊन वापरलं जातं ते यू. बरोबर की नाही. दे अनेकांसाठी वापरले एक्सेट्रा.
अशा प्रकारचे जे अशा प्रकारची जी सर्वनामं आहेत, जी नामाऐवजी वापरली जातात, त्यांना आपण प्रोनाऊन म्हणतो आणि ती व्यक्तिवाचक असतात, म्हणजे व्यक्तीशी संबंधित असतात. नाव द थर्ड पार्ट ऑफ स्पीच, ॲडजेक्टिव्ह, विशेषण. ॲडजेक्टिव्ह, द वर्ड that describes the quality of a person, place, animal or thing, etc. आता ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? तर ॲडजेक्टिव्ह म्हणजे असा शब्द जो एखाद्या व्यक्ती, एखादी वस्तू, एखादा प्राणी, एखादं ठिकाण यांच्या गुणदोषांचं वर्णन करतो. तो शब्द म्हणजे आपण त्याला ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण म्हणतो. ॲडजेक्टिव्ह डिस्क्राईब्स ऑल दिस थिंग्स. डिस्क्राईबचा अर्थ काय? वर्णन करणे. मी आतापर्यंत बरेचदा हा शब्द सांगितलेला आहे, एव्हाना तुमचा तो पाठ झालेला हवा. सो ॲडजेक्टिव्ह म्हणजे असा शब्द जो एखाद्या नामाचं वर्णन करतो, डिस्क्राईब करतो. फॉर एक्झाम्पल, द काइंड ब्युटिफुल फेरी हॅड अ मॅजिक वॉन. प्रेमळ, सुंदर अशा परीकडे एक छडी होती आणि ती छडी जादूची होती. आता ह्या एका वाक्यामध्ये किती ॲडजेक्टिव्ह झालेत बघा. इथे काइंड, ब्युटिफुल, द अंडरलाईन वर्ड्स आर ॲडजेक्टिव्ह. नाव काइंड अँड ब्युटिफुल स्टँड्स फॉर, काइंड अँड ब्युटिफुल डिस्क्राईब्स द फेरी. फेरीचं वर्णन करणारे हे दोन शब्द आहेत. फेरी कशी, परी कशी होती? तर प्रेमळ होती. आणि कशी होती? सुंदर होती. मग परीचं गुणांचं वर्णन आलेलं आहे. मग ते वर्णन ह्या दोन शब्दांमध्ये सांगितलेलं आहे, म्हणून मग हे दोन शब्द त्या परीला डिस्क्राईब करतात, परीचं वर्णन करतात, म्हणून ते ॲडजेक्टिव्ज आहेत. त्यानंतर परीकडे काय होतं? तर एक वॉन्ड होती. वॉन्ड म्हणजे काय? छडी. छडी होती. मग ती छडी कशी होती? ती छडी काचेची होती का, सोन्याची होती का, म्हणजे ते वर्णन सांगणारा शब्द. तर ती छडी होती जादूची. सो मॅजिक इज ॲडजेक्टिव्ह बिकॉज इट डिस्क्राईब्स द वॉन्ड. असे मी आणखी पण काही एक्झाम्पल्स इथे लिहिले आहेत. लार्ज लवली गार्डन. गार्डन कसं होतं? मोठं होतं, सुंदर होतं. मग गार्डनचं वर्णन करणारे हे दोन शब्द, म्हणून ते ॲडजेक्टिव्ह झाले. सेल्फिश जायंट. जायंट कसा होता? सेल्फिश होता, स्वार्थी होता. सो जायंटचं वर्णन करणारा हा शब्द, त्याच्या गुणदोषांचं वर्णन करणारा, म्हणून हा सुद्धा काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. 12 ट्रीज. झाडं किती होती त्या बागेत? 12 झाडं होती. मग झाडांचं वर्णन करणारा हा शब्द आहे, भले तो अंकात आहे, म्हणजे हे जे विशेषण आहे ते संख्येमध्ये सांगितलेलं आहे, झाडांचा आकडा सांगितलेला आहे. सो मग ते संख्यावाचक विशेषणांचा प्रकार झाला, पण एकूण काय तर ते विशेषणच आहे. सो 12 ऑल्सो डिस्क्राईब्स द नंबर ऑफ ट्रीज. 12 हा शब्द त्या झाडांची संख्या दाखवणारा आहे. सो दॅट इज ऑल्सो ॲडजेक्टिव्ह. हिअर पिंक ब्लॉसम. त्या झाडावर येणारा ब्लॉसम, मोहोर जो होता तो कुठल्या रंगाचा होता? पिंक होता. मग पिंक हा शब्द त्या ब्लॉसमच्या रंगाचं वर्णन करतोय. सो दॅट इज ऑल्सो ॲडजेक्टिव्ह. डस्टी रोड. रोड कसा होता? रस्ता. तर रस्त्याचं वर्णन करणारा शब्द डस्टी, धुळीने माखलेला. आता रोडसाठी बरेच ॲडजेक्टिव्ज आपल्याला वापरता येतात. लाँग रोड, टार रोड, कॉन्क्रीट रोड, अशा प्रकारचे शब्द आपल्याला त्यासाठी, म्हणजे त्याचे ॲडजेक्टिव्ज म्हणून, त्याचे डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणून वापरता येतात. तर इथे खाली आणखी एक शब्द दिला आहे मी, गोल्डन फ्रूट. मग फ्रूटचं वर्णन, गोल्डन डिस्क्राईब्स द फ्रूट. फ्रूट कसे होते? सोनेरी रंगांचे, म्हणून मग फ्रूटचं वर्णन करणारा हा शब्द, म्हणून गोल्डनसुद्धा ॲडजेक्टिव्ह आहे. सो इथे अंडरलाईन केलेले सगळे वर्ड्स जे आहेत ते ॲडजेक्टिव्हचं काम करत आहेत. नाव लेट्स मूव्ह टू फोर्थ पार्ट ऑफ स्पीच. आता आपण चौथ्या पार्टकडे वळूया. द फोर्थ पार्ट ऑफ स्पीच इज कॉल्ड वर्ब. वर्ब म्हणजे काय? वर्ब म्हणजे क्रियापद. वर्ब इज द पार्ट ऑफ स्पीच दॅट नेम्स ॲक्शन्स. थोडक्यात ज्या शब्दांमधून एखाद्या कृतीचा, एखाद्या क्रियेचा बोध होतो ते वर्ब असतं. म्हणजे एखादी ॲक्शन जिथे तुम्हाला दिसेल त्या वाक्यामध्ये, मग ती कोणी पण केलेली ॲक्शन असेल तर ती ॲक्शन म्हणजेच काय? तर त्या वाक्यातलं वर्ब, त्या वाक्यातलं क्रियापद. जसं की इथे एक्झाम्पल्स दिले. चिल्ड्रन वॉक टू स्कूल. चिल्ड्रन वॉक टू स्कूल.
द बेबी इज क्राईंग. टीचर रीड. टीचर रेड माय पोएम. मुलं काय शाळेत चालत निघाली. मग आता इथे कुठली कृती आली? चालण्याची कृती आली. सो वॉक इज वर्ब. बेबी इज क्राईंग. बाळ रडत आहे. मग बाळाची क्रिया कोणती? कृती कुठली? ॲक्शन कुठली आहे यामध्ये? क्राईंग, रडते. मग हे ॲक्शन म्हणजेच त्या वाक्यातलं वर्ब झालं. टीचर रेड माय पोएम. बाईंनी माझी पोएम वाचली. सो रेड ऑल्सो द ॲक्शन ऑफ द टीचर. टीचरने जी कृती केली ती या शब्दात सांगितलेली आहे. सो या प्रकारचे जे कृतीदर्शक जे शब्द असतात त्याला आपण वर्ब म्हणतो. असे आणखी काही एक्झाम्पल्स मी इथे दिलेत. असे जर तुम्ही वर्ब शोधायला गेलात तर आज डिक्शनरीमध्ये तुम्हाला हजारो वर्ब्स या ठिकाणी आढळतील. त्यातले मी काही लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. जसं की एक्झाम्पल अजून आहे वॉक, क्राईंग, रीड, जम्प, रन, राईट, स्माईल, डिग, मेक, सिंग, टीच, लर्न, स्टडी, वर्क, एक्सेट्रा. So, the fifth part of speech that is called adverb. Adverb म्हणजे क्रियाविशेषण. आता adverb क्रियाविशेषण हा शब्द जो आहे तो दोन शब्दांचं कॉम्बिनेशन आहे. कुठले ते दोन शब्द? जे आता तुम्ही पाहिलेत मागे जाऊन ते म्हणजे थर्ड पार्ट ऑफ स्पीच अँड फोर्थ पार्ट ऑफ स्पीच. ॲडजेक्टिव्ह प्लस ॲडवर्ब इज कॉल्ड ॲडजेक्टिव्ह प्लस वर्ब इज इक्वल टू ॲडवर्ब. विशेषण अधिक क्रियापद यांचा मिळून ॲडवर्ब तयार होतं. म्हणजेच क्रियेचं जे विशेषण असतं त्याला आपण ॲडवर्ब असं म्हणतो. म्हणूनच त्याला क्रियाविशेषण म्हटलं जातं. ॲडवर्ब इज द वर्ड दॅट ॲड्स मोर इन्फॉर्मेशन ऑर गिव्ज मोर इन्फॉर्मेशन अबाउट द वर्ब. थोडक्यात मराठीतून सांगायचं झालं तर एखादी क्रिया, एखादी कृती कशी झाली त्या क्रियेबद्दल जे वर्णन असतं, त्या क्रियेबद्दल जी विशेष माहिती दिलेली असते त्याला आपण ॲडवर्ब म्हणतो. जसं की आता इथे फॉर एक्झाम्पलमध्ये मी दाखवलं आहे पहा. माय डॉग इट्स स्लोली. वेन ही इज हंग्री ही इट्स फास्ट. सो इथे मी अंडरलाईन केलेले वर्ड्स अर्थातच ॲडवर्ब्स आहेत. पण कसे काय पाहूया. माय डॉग इट्स स्लोली. इथे माय डॉग काय झालं? माय हे झालं प्रोनाउन. डॉग नाउन झालं. इट्स काय आहे रे? आठवतं तुम्हाला? इट्स ही कृतीचं वर्णन आहे म्हणजे हे वर्ब आहे. आता हे वर्ब, ही क्रिया, ही कृती खाण्याची कशी झाली? कुत्रा कसं खातो? माझा कुत्रा हळूहळू खातो. मग त्या क्रियेचं जे वर्णन सांगितलेलं आहे ते वर्णन करणारा शब्द त्याला आपण ॲडवर्ब म्हणतो. सो ॲडवर्ब ऑलवेज डिस्क्राईब द वर्ब. ॲडवर्ब हे नेहमी क्रियेचं वर्णन करणारं असतं. आणि मोस्ट ऑफ ऑल तुम्हाला LY एंडला दिसेल. परंतु हा शब्द त्याला अपवाद आहे. फास्टला LY लागत नाही. फास्ट ॲडवर्ब कधीही फास्टली होत नाही. इंग्लिशमध्ये फास्टली असा वर्ड नाही. फास्ट हेच ॲडवर्ब असतं, हे लक्षात ठेवा. कारण खूप जणं फास्टचं ॲडवर्ब फास्टली करायला जातात. असं होत नाही. वेन ही इज हंग्री, जेव्हा तो भुकेलेला असतो माझा कुत्रा. ही इट्स फास्ट. भुकेलेला असतो तेव्हा त्याची ती खाण्याची कृती कशी घडते? फास्ट, वेगात घडते. म्हणून फास्ट इज ॲडवर्ब. द बॉय फेल डाऊन. द बॉय फेल डाऊन. मुलगा खाली पडला. अँड हर्ट बॅडली. तो मुलगा खाली पडला आणि खूप गंभीररित्या जखमी झाला. आता बॅडली कसा? तर गंभीररित्या. तो दुखापत झाली त्याला. पण कशी? त्या दुखापत होण्याचं वर्णन. बॅडली, खूप गंभीर. बॅडली म्हणजे इथे गंभीरपणे. मग हा शब्द या ठिकाणी ॲडवर्ब झाला. असे काही ॲडवर्ब्स मी आणखी खाली दिले. जसं की लाऊडली म्हणजे मोठ्याने. टीचर कशी ओरडते? मोठ्याने. क्विकली, चटकन. टीचरला सगळी कामं कशी लागतात? क्विकली लागतात, पटापट हवीत. हां, नाही जर पटापट केली ती कामं तर ती आमच्याशी बोलते कशी? अँग्रीली. अँग्रीली म्हणजे रागाने बोलते. आणि जर कामं आम्ही वेळेत केली तर ती आमच्याशी कशी बोलते टीचर? हॅपीली. मग हे झालं आनंदाने किंवा खुश होऊन बोलते. मग हे तिच्या क्रियेचं वर्णन झालं. रूडली. रूडली म्हणजे दुष्टपणे किंवा उद्धटपणे किंवा खूप क्रूरपणे, रागावून असा त्याचा अर्थ होतो. इथे ई राहिला आहे
तो मी तुम्हाला लिहून पाठवते, इथे दुरुस्त करून पाठवते तुम्हाला. काइंडली प्रेमाने. टीचर आमच्याशी इतर वेळेला अभ्यास करणाऱ्या मुलांशी कशी बोलते? काइंडली एक्सेट्रा. तर अशा प्रकारे हे ॲडवर्ब्सची काही उदाहरणं आहेत. आता आपण 6व्या भागाकडे वळूया. प्रेपोजिशन मीन्स शब्दयोगी अव्यय. प्रेपोजिशन इज द वर्ड दॅट शोज लोकेशन, पोझिशन, टाईम और डिरेक्शन ऑफ द नाउन. प्रेपोजिशन म्हणजे काय? तर नामाची जागा, लोकेशन म्हणजे जागा, पोझिशन म्हणजे स्थिती, टाईम म्हणजे वेळ, डिरेक्शन म्हणजे दिशा दाखवणारा शब्द म्हणजे प्रेपोजिशन. एखादी वस्तू, एखादं नाम कुठे आहे, ते वस्तू कुठे आहे, कुठल्या स्थितीत आहे, हा दाखवणारा जो शब्द असतो त्या शब्दाला आपण काय म्हणतो? त्या शब्दाला आपण प्रेपोजिशन म्हणतो, शब्दयोगी अव्यय म्हणतो. आणि हा बहुधा नामाला लागून येतो मराठीमध्ये. जसे की आपण म्हणतो ना शाळेकडे, मग शाळा हे नाम आहे, मग त्याला जोडलेला शब्द कडे. हां, शाळेकडे, मग कडे हे काय झालं? प्रेपोजिशन झालं, मराठीमध्ये शब्दयोगी अव्यय झालं. एक्झाम्पल, वी वेंट टू स्कूल ऑन मंडे. आता या ठिकाणी 2 प्रेपोजिशन आलेत. एक आहे टू, दुसरं आहे ऑन. टू काय आहे? तर टू लोकेशन दाखवतं, म्हणजे आम्ही गेलो, कुठे गेलो? शाळेत. मग तुमचे ठिकाण दाखवलं, या ठिकाणी जागा दाखवली. हां, आणि कधी गेलो? मंडेला. मग ऑन हा शब्द टाईम दाखवतो, मंडेला जोडून येणारा शब्द, टाईम दाखवणारा शब्द. द ट्रेन इज पासिंग थ्रू द टनेल. ट्रेन टनेलमधून म्हणजे बोगद्यातून पास होत आहे. हां, मग आता कुठून पास होते? मग दिशा दाखवते ट्रेनची. दिशा कुठली? तर थ्रू द टनेल, टनेलमधून चालली आहे. सो हे डायरेक्शन दाखवणारा शब्द झाला, ह्याला म्हणायचं आपण शब्दयोगी अव्यय. असे आणखी काही शब्दयोगी अव्यय जे आहेत हे आपण माऊस अँड टोपी जी आपल्याला लेसन होता ना त्याच्यामध्ये आपण 5वीला असताना पाहिलं होतं. इथे आणखी काही प्रेपोजिशनची उदाहरणं दिलीत. द बुक इज ऑन द टेबल. पुस्तक कुठे आहे? टेबलवर. मग हा वर शब्द जो आहे तो काय आहे? प्रेपोजिशन आहे, कारण तो बुकची जागा दाखवतो. इन द क्लास. चिल्ड्रेन आर इन द क्लास. मुलं कुठे आहेत? मुलांची जागा दाखवणारा शब्द इन. आत आहेत, मग हा शब्द प्रेपोजिशन झाला. टुवर्ड्स द सिटी. माय फादर्स कार इज गोईंग टुवर्ड्स द सिटी. माझ्या बाबांची गाडी शहराच्या दिशेने चालली आहे. दिशा दाखवणारा शब्द. टुवर्ड्स म्हणजे काय? च्या दिशेने. मग टुवर्ड्स हा शब्दसुद्धा दिशा दाखवणारं प्रेपोजिशन आहे. इथे पहा आणखी काही प्रेपोजिशन पहा. इथे द शिप इज अंडर द ब्रिज. जहाज ब्रिजच्या खाली आहे. मग आता जहाजाची दिशा कुठल्या शब्दाने दाखवलं? खाली, अंडर. बरोबर. जसं आणखी आपल्याला म्हणता येईल अ काऊ इज सिटिंग अंडर द ट्री. काऊ कुठे बसली आहे? झाडाच्या खाली बसली आहे. मग काऊची जागा दाखवणारा शब्द अंडर. बिहाइंड द डोअर. दरवाजाच्या मागे, जागा दाखवणारा शब्द, म्हणून हे प्रेपोजिशन झालं. अमंग द ट्रीज. झाडांच्या मध्ये. अनेक झाडांच्या समूहामध्ये असेल तेव्हा अमंग हा शब्द वापरला जातो. म्हणजे खूप साऱ्या झाडांच्या गर्दीमध्ये, त्याचा अर्थ अमंग म्हणजे झाडांच्या मध्ये. मग मध्ये हा शब्द दिशा दाखवतो. म्हणजे माझी झोपडी कुठे आहे? जसं माय हट इज अमंग द ट्रीज. माझी झोपडी झाडांच्या मध्ये, असा त्या ठिकाणी आपल्याला प्रेपोजिशन म्हणून त्याचा वापर करता येतो. तर आता आपण इथे 6 पार्ट्स ऑफ स्पीच बघितले. आता आपण बोलतोय 7व्या टाईप ऑफ स्पीचकडे. 7वं टाईप ऑफ स्पीच आहे कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय. मराठीमध्ये पण त्याचा अर्थ तोच आहे. उभय म्हणजे 2 आणि अन्वय म्हणजे जोडणे. तर दोन उभय अन्वय असे शब्द एकत्र घेतलेत आणि केले उभयान्वयी, दोघांना जोडणारा शब्द, त्याला आपण म्हणतो कंजंक्शन, उभयान्वयी अव्यय. कंजंक्शन इज द वर्ड दॅट जॉईन्स टुगेदर ग्रुप्स ऑफ वर्ड्स ऑर सेंटेन्सेस. कंजंक्शन म्हणजे असा शब्द जो एक किंवा एकापेक्षा 2 किंवा 2पेक्षा अधिक शब्दांना किंवा वाक्यांना जोडणारा जो शब्द असतो त्याला आपण कंजंक्शन म्हणतो. जसं की एक्झाम्पल दिले इथे तुम्हाला. आय लाईक कॅट्स अँड डॉग्स.
स्पेलिंग मिस्टेक झाली आहे, मी दुरुस्त करते. आय लाईक कॅट्स अँड डॉग्स. मला मांजरं आणि कुत्रे आवडतात. आता अँड हा शब्द कॅट्स आणि डॉग यांना जोडणारा शब्द आहे, म्हणून हा कंजंक्शन झाला. द स्काय इज क्लाउडी बट इट इज नॉट रेनिंग. आकाश जे आहे ते आभाळलेलं आहे, भरून आलेलं आहे, परंतु पाऊस पडत नाही. पाऊस पडत नाही आहे. सो हे जे आभाळ ढगाळलेलं आहे आणि पाऊस पडत नाही आहे, या दोन वाक्यांना जोडण्याचं काम कोणी केलं? परंतु या शब्दाने, बट या शब्दाने, म्हणून हे कंजंक्शन आहे. असे इंग्लिशमधले आणखी काही कंजंक्शन आहेत. बिकॉज, जसं आपण म्हणतो ना, आय एम लेट बिकॉज आय एम लेट बिकॉज आय मिस माय बस. आज मी उशीर झाला मला, बिकॉज आय मिस माय बस. मग आता आय एम लेट आणि मिस माय बस या दोन वाक्यांना जोडणारा शब्द आहे बिकॉज. सो हा शब्द कंजंक्शन झाला. सो पण कंजंक्शन झाला. हां, जसं की आपण म्हणता येईल की यू डिडंट स्टडी हार्ड सो यू आर फेल. यू डिडंट स्टडी हार्ड सो यू आर फेल. आता यू डिडंट स्टडी हार्ड आणि यू आर फेल या दोन वाक्यांना जोडणारा शब्द आहे सो, म्हणून मग हा शब्दसुद्धा कंजंक्शनचं काम करतो. ऑर हा शब्दसुद्धा कंजंक्शनचं काम करतो. जसं आपण म्हणतो ना, गिव मी एनी बुक, मराठी ऑर इंग्लिश ऑर हिस्ट्री. आता ऑर म्हणजे किंवा हा शब्दसुद्धा कंजंक्शनचं काम करतो. स्टील म्हणजे अजूनही, अद्यापी हा शब्दसुद्धा कंजंक्शनचं काम करत असतो. एक्सेट्रा. आठवा जो पार्ट ऑफ स्पीच आहे दॅट इज इंटरजेक्शन. इंटरजेक्शन म्हणजे केवल प्रयोगी अव्यय. इंटरजेक्शन इज द वर्ड दॅट शोज इमोशन, सरप्राईज ऑर एम्फॅसिस. इंटरजेक्शन हा असा शब्द असतो की जो इमोशन्स दाखवतो, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या भावनांचं प्रदर्शन करणारा शब्द. मग त्या भावनांमध्ये आश्चर्याची भावना आली, सहानुभूतीची भावना आली, वेगवेगळ्या भावना. एम्फॅसिस म्हणजे भावनांचं प्रदर्शन करणारे शब्द. आता या भावना कोणत्या? तर भीती, आनंद, आश्चर्य, दुःख, क्रोध, सहानुभूती, घृणा, तिरस्कार इत्यादी भावना व्यक्त करणारा शब्द म्हणजेच इंटरजेक्शन. आता आपण त्याचे काही उदाहरणं पाहूया. आउच, दॅट हर्ट्स. हा शब्द आपल्याला काहीतरी टोचलं. हर्ट्स म्हणजे मला लागलं, हर्ट झालं. मग हा शब्द जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट टोचते ते आपल्या पटकन तोंडातून निघतं, आउच. मग आउच इंटरजेक्शन. हा वर्ड इंटरजेक्शन आहे. हाय, हाव आर यू. इथे एखाद्याला आपण जसं हाय हा शब्द नमस्कार या अर्थी वापरला जातो, मग हाय हा शब्दसुद्धा काय? इंटरजेक्शन झाला. हाक, डोंट यू. हाक नाही का, तूच नाही का. मग हाक हा शब्दसुद्धा इंटरजेक्शनचं काम करत असतो. ओ शट अप, रागाच्या भरात बोललेला शब्द. अरे गप्प रहा. ओ शब्द इंटरजेक्शनचं काम करतो, म्हणजे हा इंटरजेक्शन आहे. ओहो, आय एम सॉरी, दुःखाने काढलेला शब्द, दुःखातिरेकाने आपल्या तोंडून येणारा शब्द. ओहो. वाव, इट्स सो ब्युटिफुल. आता वाव हा शब्द आनंदाने काढलेला शब्द आहे. तर वाव हा शब्द आश्चर्याने, आनंदाने आपण काढतो. सो तो सुद्धा इंटरजेक्शन आहे. त्या आणखी काही शब्द मी इथे दिलेत, जसे की हुर्रे, हे, हॅलो. हे शब्दसुद्धा इंटरजेक्शनचं काम करतो. तुमच्या लक्षात आलं असेल की इंटरजेक्शनवाले जे वर्ड्स दाखवले आहेत त्या सगळ्यांच्या पुढे एक्सक्लमेशन मार्क आलेले आहेत. इंटरजेक्शन असलेल्या शब्दापुढे नेहमी एक्सक्लमेशन मार्क चिन्ह दाखवलं आहे, हे तुम्हाला उद्गार चिन्ह असतं. याच्यावरून आपल्याला ओळखता येतं की ते इंटरजेक्शन आहे. तर अशा प्रकारे आय होप मुलांनो की मी तुम्हाला आज जे पार्ट ऑफ स्पीच शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे ते खूप चांगल्या प्रकारे तुम्ही समजून घेतलं असेल. आता याचे फोटो मी तुम्हाला पाठवते या सर्व पेजेसचे. आजचा होमवर्क हाच आहे की तुम्हाला ही माझी पूर्ण व्हिडिओ क्लिप पाहून झाल्यानंतर हे सुंदर हस्ताक्षरामध्ये तुमच्या वहीत लिहून काढायचं आहे आणि त्याचा फोटो पाठवायचा आहे. फोटोच्या खाली अर्थातच डोंट फॉरगेट टू राईट इंग्लिश सब्जेक्ट. आणि सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. आता
1 तारखेपासून आपली पहिली सत्र परीक्षा सुरू होते. पहिली सत्र परीक्षेचं सराव परीक्षा सुरू होते. तर त्याचं तुम्हाला पोर्शन मी पाठवलेलं आहे. त्यामध्ये आपण जो भाग शासनाने स्किप करायला सांगितला होता, म्हणजे काही भाग आपण शिकवलेला नाही आहे, कारण की तो स्किप केलेला आहे आपण. तो स्किप केलेल्या भागाचा अभ्यास करायचा नाही आहे, कारण त्याच्यावर प्रश्न काढलेले नाही आहेत. तर पहिल्या टर्मसाठीचं मी जे टाईमटेबल मी जे पोर्शन तुम्हाला पाठवलं आहे त्याचा अभ्यास व्यवस्थित करा. वहीमध्ये जे काही आजपर्यंत लिहिलं आहे त्याचा अभ्यास व्यवस्थित करा. टर्मिनल एक्झाम तुमची झाली की त्यानंतर एक ऑनलाईन एक्झाम होईल तुमची. 20 मार्कांसाठीचा इंग्लिशचा पेपर असेल. तो नंतर तुम्हाला टाईमटेबल त्याचं कळेलच कालांतराने. आणि तो 20 मार्कांचा पेपर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट म्हणून सोडवायची. आणि लक्षात ठेवा की ती टेस्ट तुम्हाला एकदाच सोडवता येणार आहे, परत सोडवता येणार नाही आहे. म्हणजे तसं सोडवायचा प्रयत्न पण करू नका, कारण ती सोडवताच येणार नाही. तो पेपर तुमच्यासाठी एकदाच ओपन होईल आणि त्याचे मार्क्स जे असतील ते तुम्हाला पाठवायचे. त्यामुळे ती परीक्षा देताना व्यवस्थित टाईम ॲडजस्ट करा आणि व्यवस्थित अचूक जे ऑप्शन्स असतील ते सिलेक्ट करा, कारण तुम्हाला अचूक ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. एवढंच तुम्हाला काम आहे त्या ठिकाणी. त्यानंतर आपली ओरल एक्झाम असेल, तोंडी परीक्षा. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला कोणतीही पुस्तकातली, आपल्या 7वीच्या पुस्तकातली कोणतीही एक पोएम न बघता विदाऊट सीइंग युअर बुक, पुस्तकात न पाहता बोलून दाखवायचे प्रत्येकाला, व्हिडिओ करून. ऑडिओ नाही. ऑडिओमध्ये तुम्ही दिसत नाही आहात बघून बोलताय का कसे बोलताय ते. सो व्हिडिओ करून पाठवायचे तुम्हाला. तर त्याची मी तारीख तुम्हाला पाठवेनच. तर लक्ष असू द्या व्हॉट्सॲपच्या तुमच्या सगळ्या येणाऱ्या मेसेजेसवर, कारण आम्ही मध्ये मध्ये असं टाकत राहणार आहोत. जर तुम्ही ते नीट पाहिलं नाही तर तुमच्या लक्षात येणार नाही की काय चालू आहे ते. सो आय होप तुम्हाला सर्वांना आजचं लेक्चर सगळ्यांना कळलं असेल. सो स्टे ॲट होम अँड टेक केअर. सो गुड नाईट अँड गुड बाय.